अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हे टायटलवरून तुम्हाला कळलेच असेल. तर व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्री 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. आता महाशिवरात्री कुठल्या तारखेला आहे, तिथी काय आहे, मुहूर्त कधीचा आहे, व्रत कधी सुरू करायचं आहे, पारणं कधी करायचं, 4 प्रहर पूजा कशी करायची, कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणत्या छोट्या उपायांनी शिवकृपा लवकर मिळते, हे अगदी सोप्या, सरळ आणि तुमच्या भाषेत सांगणार आहे. आणि भक्तांनो, सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, महाशिवरात्री ही फक्त उपवासाची गोष्ट नाही. ही रात्र म्हणजे भगवान शंकराच्या कृपेचा सगळ्यात मोठा दरवाजा उघडण्याची रात्र आहे, सर्वात मोठी रात्र आहे. म्हणून आज मी तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल जे सांगणार आहे ते सर्व शेवटपर्यंत नक्की ऐका. महाशिवरात्री 2026मध्ये पूजेला बसलात तर तुमचं आयुष्य बदलू शकतं, पण त्यासाठी योग्य वेळ, योग्य नियम आणि योग्य श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्री 2026 ही येत्या 15 फेब्रुवारी रोजी रविवारच्या दिवशी साजरी होणार आहे. हो, रविवार हा दिवस आधीच शुभ मानला जातो, पण ताईंनो, दादांनो, महाशिवरात्री नेहमी तिथीवर ठरते, तारखेवर नाही. म्हणून इथे तिथीची माहिती खूप महत्त्वाची आहे. आता बघा, फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ही तिथी 15 फेब्रुवारी संध्याकाळी 5:04 सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी संध्याकाळी 5:34 चालू राहील. म्हणजेच तिथीचा पूर्ण कालावधी हा जवळपास 24 तास 30 मिनिटांचा आहे. आणि म्हणूनच हे व्रत 15 तारखेला सुरू करायचं आहे आणि 16 तारखेला या व्रताचं पारणं करायचं आहे. अनेक लोक इथं गोंधळ करतात. काही लोक म्हणतात रात्री तिथी सुरू झाली म्हणून दुसऱ्या दिवशी करायचं, पण नाही. महाशिवरात्रीची तिथी संध्याकाळी सुरू होत असल्यामुळे 15 फेब्रुवारीलाच व्रत सुरू करायचं आहे आणि 16 फेब्रुवारीला व्रताचं पारणं करायचं आहे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पूजा मुहूर्त. कारण बघा, महाशिवरात्रीला दिवसभर पूजा केली तरी चालते, पण काही काळ असा असतो की ज्या काळात आपण पूजा करतो त्या काळात पूजा केल्याचं फळ हे अनेक पटीने आपल्याला मिळत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर तो एक शुभ मुहूर्त, शुभ काळ असतो. निशिता काळ. आता निशिता काळ म्हणजे काय, तर निशिता काळ म्हणजे मध्यरात्रीचा तो काळ जिथे भगवान शंकर सर्वात लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं. आणि 2026 मध्ये हा निशिता काळ 15-16 फेब्रुवारीच्या रात्री 11:55 ते 12:56 असा असणार आहे. काही पंचांगात हा वेळ 12:09 ते 1:01 असा दिलेला आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पंचांगानुसार वेळ घेऊ शकता, पण मुख्य गोष्ट हीच आहे की मध्यरात्रीच्या या वेळेत पूजा केली, अभिषेक केला, मंत्रजप केला तर त्याचं फळ जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असतं. आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर किमान निशिता काळात तरी पूजा नक्की करा, कारण हा वेळ म्हणजे महाशिवरात्रीचा सुवर्ण क्षण आहे. आता पारणाचा वेळ हा देखील खूप महत्त्वाचा असतो, कारण व्रताचं पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर पारणं योग्य वेळेत करणं गरजेचं आहे. आता 16 फेब्रुवारीला व्रताचं पारणं सकाळी 6:42 ते दुपारी 3:10 या वेळेत करता येणार आहे. म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर स्नान करून, शिवआरती करून, शिवाला जल अर्पण करून मग पारणं करायचं आहे. अनेक लोक काय करतात, रात्री पूजा झाली की लगेच खातात, पण महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये असं करू नये. पारणं हे दुसऱ्या दिवशीच करायचं असतं आणि तेही दिलेल्या वेळेत. आता आपण पूजाविधीबद्दल सविस्तर बघूयात. महाशिवरात्रीची पूजा 4 प्रहरात केली जाते. प्रहर म्हणजे रात्रीचे 4 भाग आणि प्रत्येक प्रहरात भगवान शंकराला अभिषेक, बेलपत्र आणि मंत्रजप
केला जातो. तर ही 4 प्रहर पूजा केली तर शिवकृपा विशेष मिळते असं मानलं जातं. आणि यामध्ये प्रदोष काळ खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रदोष काळापासूनच महाशिवरात्रीची पूजा सुरू केली जाते. हा आहे तो संध्याकाळी 6:11 ते 9:22 असा असणार आहे. म्हणजेच संध्याकाळी दिवा लावून घरात शुद्ध वातावरण करून शिवलिंग किंवा शिवाचा फोटो समोर ठेवून पूजा सुरू करायची आहे. प्रहर पूजा. प्रथम प्रहर म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत तुम्हाला शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृत दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल किंवा स्वच्छ पाणी. यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहेत. बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहेत आणि बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बेलपत्र हे तुटलेलं नसावं आणि त्यावर डाग नसावेत. आणि बेलपत्र शिवलिंगावर ठेवताना नेहमी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करूनच ते अर्पण करायचं आहे. आणि बेलपत्र शिवलिंगावर ठेवताना कधीही बेलपत्राची जी काडी असते ती आपल्या बाजूने यावी असंच बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. प्रथम प्रहरात जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आता द्वितीय प्रहर पूजा. द्वितीय प्रहर म्हणजे रात्री 9 ते 12 यावेळी शिवाला धतुरा, भांग, धोत्र्याचं जे फळ असते ते अर्पण केली जातात. धतुरा आणि भांग ही शिवाला अतिशय प्रिय आहेत असे मानले जाते. पण जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर फक्त फळं अर्पण केली तरी चालतात. मुख्य गोष्ट म्हणजे श्रद्धा महत्त्वाची आहे. या प्रहरात तुम्ही शिवचालीसा वाचू शकता, रुद्राष्टक वाचू शकता आणि विशेष म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. भक्तांनो, महामृत्युंजय मंत्र हा रोग, भय, संकट आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून संरक्षण देतो. म्हणून जर घरात कुणी आजारी असेल, कुणावर संकट असेल किंवा सतत नकारात्मक गोष्टी होत असतील तर या प्रहरात महामृत्युंजय या मंत्राचा जप नक्की करा. आता तृतीय प्रहर पूजा. तृतीय प्रहर म्हणजे रात्री 12 ते 3 हा वेळ खूप शांत असतो आणि या वेळेत मन हे खूप लवकर एकाग्र होत असते. म्हणून या प्रहरात दीपाआरती करा. शिवाला तुपाचा दिवा लावा. शक्य असेल तर 2 दिवे लावा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 750 वाती देखील यावेळी तुम्ही लावू शकता. एक शिवासाठी आणि एक नंदीकरिता. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तर या प्रहरात मनात एकच गोष्ट ठेवा, माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ते शंकराने दूर करावं आणि मनापासून प्रार्थना करा. कारण महाशिवरात्रीच्या रात्री केलेली प्रार्थना खूप लवकर फलदायी होते असं शास्त्रात मानलं गेलं आहे. आता भक्तांनो, चतुर्थ प्रहर पूजा. चतुर्थ प्रहर म्हणजे रात्री 3 ते सकाळी 6 आणि याच प्रहरात निशिता काळ येतो. म्हणजेच मुख्य पूजा जी आहे ती याच प्रहरात केली जाते. आता या प्रहरात तुम्ही मुख्य पूजेत अभिषेक जो आहे तो करायचा आहे शिवलिंगावर. आता अभिषेक हा पाणी, दूध, पंचामृत, मध, दही, तीळ याने तुम्ही अभिषेक करू शकता. विशेष म्हणजे तिळाने अभिषेक केल्याने पाप क्षय होतो आणि संकट दूर होतात असं मानलं जातं. आणि या वेळेत महाशिवरात्री कथा वाचन करा. आता या वेळेत तुम्ही शिवलीलामृत जे आहे त्याचं पठण करू शकता. शिवलीलामृत यातील 11वा अध्याय हा देखील तुम्ही पठण करू शकतात. मग शेवटी जी आहे ती तुम्हाला आरती करायची आहे. महाशिवरात्रीला जागरण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. जागरण म्हणजे पूर्ण रात्र जागं राहून शिवनाम घेणं, शिवजप करणं. प्रत्येकाला पूर्ण रात्र जागरण करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही किमान निशिता काळापर्यंत तरी जागरण करा आणि त्यानंतर जर शरीर थकलं तर थोडी विश्रांती घ्या. पण शक्य असेल तर शिवस्तुती, भजन, नामस्मरण जे आहे ते अखंड करत राहा. आता व्रत नियमाबद्दल अगदी सोप्या भाषेत सांगते. महाशिवरात्रीला पूर्ण व्रत करायचं असेल तर दिवसभर निराहार राहा. म्हणजे
काहीही खाऊ नका. फक्त पाणी किंवा दूध चालेल. पण प्रत्येकाला हे शक्य नसतं, म्हणून फलाहार करता येतो. आता फलाहार म्हणजे दूध, फळ, साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा, राजगिरा अशा गोष्टी चालतात. पण तांदूळ किंवा हिरवा पालेभाजी वगैरे जे असतात ते वर्ज्य आहेत. जर तुम्ही आजारी असाल, वृद्ध असाल, गरोदर असाल, शरीर कमजोर असेल तर तुम्ही फलाहार करू शकतात किंवा उपवास नाही केला तरी देखील चालू शकतं. पण शक्य असल्यास उपवास हा तुम्ही करावा. कारण देवाला तुमचा त्रास नको आहे. देवाला तुमची श्रद्धा हवी आहे, तुमची भक्ती हवी आहे. आता सकाळी उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र धारण करून कपाळावर भस्म त्रिपुंड लावा. शक्य असेल तर रुद्राक्ष माळ घाला आणि मग ओम नमः शिवाय जप संकल्प घ्या. संकल्प घेताना मनात एकच भावना ठेवा, हे महादेवा, मी आज तुझं व्रत करत आहे. माझ्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान दे. संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो, कारण संकल्प म्हणजे तुमची पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. आता मग दानामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, तीळदान हे करू शकतात. हे महाशिवरात्रीला केल्याने विशेष पुण्य मिळते. आणि शक्य असेल तर गरजू लोकांना दान द्या. मंदिरात दानपेटीत दान द्या किंवा कुणाला अन्न द्या. गरजूला अन्न, पाणी जे आहे ते तुम्ही दान करू शकता. दान म्हणजे देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि महाशिवरात्रीला केलेलं दान हे अनेक पटीने फळ देतं असं मानलं जातं. आता एक महत्त्वाची सूचना, शिवलिंगावर चढलेला प्रसाद ग्रहण करू नका. लक्षात घ्या सर्वांनी, परत एकदा सांगते, शिवलिंगावर चढवलेला प्रसाद हा ग्रहण करू नका. म्हणजे शिवलिंगावर जो नैवेद्य ठेवला असेल तो नंतर खाऊ नका. अनेक परंपरेत असं सांगितलं जातं, काही लोक घेतात देखील, पण पारंपरिक पद्धतीत टाळणं चांगलं. तुम्ही फक्त शिवाला अर्पण करा आणि नंतर तो नैवेद्य नंदीला किंवा बाहेर पक्ष्यांना तुम्ही देऊ शकता. आता पारणं कसं करायचं, तर 16 फेब्रुवारीला सूर्योदय झाल्यानंतर स्नान करून, शिव आरती करून, शिवाला जल अर्पण करून आणि मग सात्विक जे भोजन, घरी बनलेलं जे भोजन आहे त्याने तुम्ही तुमचं पारणं पूर्ण करू शकतात. महाशिवरात्री 2026 हा सर्वार्थ सिद्धी योग आहे. म्हणजे या दिवशी केलेली पूजा, केलेलं जप, केलेला संकल्प याचं फळ अधिक मिळेल. पण खूप प्रभावी उपाय सांगते, तो तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून करा. महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा निशिता काळात ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा आणि जप झाल्यावर शिवाला एक बेलपत्र अर्पण करा आणि मग मनापासून एक इच्छा बोला. हा उपाय अनेक लोकांनी केला आहे आणि अनुभव देखील घेतला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे मागताना नेहमी सद्बुद्धी आणि सद्मार्ग मागा, कारण महादेव तुमचं कल्याण करणार आहे. तो चुकीच्या गोष्टी देत नाही. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगते, महाशिवरात्री ही एक रात्र आहे, पण तिचं फळ आयुष्यभर टिकतं. म्हणून या दिवशी मन शुद्ध ठेवा, वाईट बोलणं टाळा, भांडण टाळा, राग टाळा, कुणाची चुगली वगैरे करणं टाळा आणि शक्य असेल तर मनात कुणाविषयी द्वेष ठेवू नका. कारण महाशिवरात्रीला मन जितकं शुद्ध तितकी शिवकृपा लवकर प्राप्त होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना, शिवभक्तांना, तुमच्या जवळपासच्या लोकांना नक्की शेअर करा.